काय ग? घरातली कामं, बाहेरची कामं, ऑफिसची कामं, ह्या सगळ्या कामांच्या रहाटगाड्यामध्ये स्वतःची काळजी घेणं राहून जातीये. रॅन्डम संडे शेअर करतीये. संडे यासाठी की आज मला सुट्टी आहे. मस्त दिवसभर मी रिलॅक्स करेन असं मस्त असं स्किनवरती लावून त्याला मसाज करून मस्त रात्री लावलेलं पूर्ण स्किन केअर काढून टाकायचंय आणि त्यानंतर ब्रश, इसेन्शियल कामं वगैरे ते सगळं झालं आणि आता पहिल्यांदा मी काय पिते किंवा खाते तर एक तर 3-4 बदाम भिजत घातलेले असतात. म्हणजे वेगवेगळे असतात प्रत्येकासाठी ते. त्यामध्ये 3-4 बदाम आणि गरम पाणी. गरम पाणी सुद्धा इतकं उकळतं की ते पिल्या जाईल. त्या ठिकाणी चहा करायला टाकलाय आणि तितक्या वेळामध्ये मी इकडे फेऱ्या मारतीये. चहा त्यांनी ओतून घेतलाय, त्यांचा पिऊन झाला आणि ते बाहेर फिरायला गेले. आता बरेच जण म्हणतात की चहा वगैरे घ्यायचा नसतो बाहेर वॉकिंगच्या आधी वगैरे, पण एक सवय आहे ती सुटणं शक्य नाही. त्यामुळे मी सुद्धा थोडासा चहा पिला, त्यांनीही पिला. ते फिरायला गेले. तितक्या वेळामध्ये 20-30 मिनिट असतील मी थोडस योगासनाचे प्रकार करून घेतले. आता या ठिकाणी बघा, मला योगासनं खूप जास्त आवडतात आणि मला येतात सुद्धा. मी कोविडच्या काळामध्ये त्याला बेसिक आणि प्रो लेवलची एक स्टेप असं शिकलेली आहे. त्यामुळे मी ते व्यवस्थित करते. तर तितक्या वेळामध्ये मी रोज तेवढं तेवढं करते. बऱ्याच वेळा मला ते जमतं आणि बऱ्याच वेळा नाही सुद्धा. स्वतःवरती सक्ती करायची नाही हे मी नव्याने एक ठरवलंय. कारण काय असतं माहितीये का, रात्रीचं एक उदाहरण देते मी तुम्हाला उठण्याचं. रात्री मी एक 12, 1, 2 इतक्या वाजेपर्यंत जरी जागले ना, की मला असं वाटायचं की 6, 6:30 वाजता तरी मी उठायला पाहिजे. कारण जागणं हे माझ्या कामासाठी आहे, पण सकाळी उठणं हे घरातल्यांसाठी असतं की त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित बसतं मग मी जर सकाळी लवकर उठले तर. आणि ह्या 8 तासापायी मी आजारी पडले होते. तेव्हापासून मी ठरवलं की बिलकुल स्वतःच्या बॉडीवरती, माइंडवरती ताण येईल असं काहीच करायचं नाही. व्यवस्थित एकतर डे स्किन केअर आणि नाईट स्किन केअर डेली होतं. कधी कधी स्किप पण मारते, मूडवरती आहे डिपेंड. पण जास्त करून तर मी संडेला थोडस जास्त बॉडी केअर किंवा मग अजून थोडस प्रो लेवलचं स्किन केअर वगैरे करते, म्हणजे ज्यामध्ये क्लीनअप वगैरे असेल. तर आज मला करायचं होतं हँड, बॉडी आणि बॅक एक्सफोलिएट. त्यामुळे छान एक स्क्रब घेतलं, त्याने हाताला पायाला स्क्रब करून घेतलं, बॅकला सुद्धा स्क्रब केलं आणि तितकं माझं बॉडी केअर कम्प्लीट झालं. त्यानंतर मी आंघोळ करून छानसं बॉडी लोशन लावून घेतलं. या एका स्टेपमुळे हातावरची डेड स्किन निघून जाते. सेम विथ लेग अँड बॅक. तर ते छान पार पडतं. त्यानंतर मॉइश्चरायझरमुळे आपलं पीएच बॅलन्स होतं, मस्तपैकी एक ग्लो येतो